उद्धव ठाकरेंचे 6 खासदार आता अधिकृतरित्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे झाले। फुटलेल्या 6 खासदारांना निलंबित करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून करण्यात आली होती। मात्र लोकसभा अध्यक्षांनी 6 खासदारांच्या गट विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे पावसाळी अधिवेशनाआधीच एनडीएचं संसदेतलं संख्याबळ वाढलंय। एकनाथ शिंदेंच्या खासदारांची संख्या आता 13 वर गेली असून महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदारांचा एनडीएमधला पक्ष हा शिवसेना ठरला आहे। कोई और कुछ अलग एक्सपेक्टेड था? यही तो अन्याय हम झेल रहे हैं, यही तो अन्य देश देख रहा है। और आज सोनम वांगचुक के साथ जो हुआ वही तो देश के साथ हो रहा है। विकास कामांसाठी खासदार शिवसेनेत आले तशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे, तर त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। 6 खासदार जे शिवसेनेसोबत आले त्यांचं मी स्वागत केलेलं आहे आणि विकास कामांसाठी त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही विकास कामांसाठी आणि आम्ही आमच्या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आले। कारण मी जो शब्द देतो तो पाळतो, एक विश्वास, एक भरोसा, कमिटमेंट, यासाठी ते शिवसेनेसोबत आले। मी त्यांचं स्वागत केलेलं आहे। याच्यामुळे एनडीए मजबूत होती आहे। इतके लोक शिवसेनेसोबत येत आहेत, खासदार आले, अनेक लोकप्रतिनिधी आले, हे सोडून का जात आहेत याचं आत्मपरीक्षण ज्याला सोडतात त्यांनी केलं पाहिजे। तर विकासात्मक कामासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी दिली आहे। तर आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आलेलो आहोत असे देशमुख यांनी म्हटलं आहे। हा आज जो काही आदेश माननीय सभापतींनी काढलेला तो निश्चित स्वागतार्ह आहे आणि आम्ही निश्चित विकासात्मक कामासाठी आम्ही 6 खासदारांनी या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे। तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आलेलो आहोत। शेवटी आम्ही कायदा तपासल्यानंतरच हा निर्णय घेतलेला आहे आणि कायदेशीर लढाई आम्ही लढू। त्यामध्ये आम्हाला काही ते कायदेशीर जरी त्यांच्या माध्यमातून म्हणत असतील तरी आम्ही त्या कायदेशीर सर्व चौकटीचा अभ्यास करूनच हा निर्णय घेतलेला। त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही ही कायदेशीर लढाई लढू। दरम्यान ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यानं पक्षासमोर आता दुहेरी संकट उभं राहिलंय। संसद भवनातील ठाकरेंचं कार्यालय सुद्धा आता हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 9 खासदारांपैकी 2/3 अर्थात 6 खासदार फुटल्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय। नियमानुसार एखाद्या पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभेतील मिळून किमान 5 खासदार असणं गरजेचं असतं आणि त्यामुळे ठाकरेंचं कार्यालय हातून जाण्याची चिन्ह आहेत। नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या होम ग्राउंडवर काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रामरक्षा आंदोलन केलंय। यावेळी ठाकरे गटातले सर्व प्रमुख नेते, कार्यकर्ते, विदर्भातले पदाधिकारी उपस्थित होते। त्याचवेळी दुसरीकडे ठाकरेंच्या या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी अमरावतीत हनुमानगडीवर माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचं हनुमान चालीसा आंदोलन पार पडलंय। राणांच्या या आंदोलनामध्ये जैन मुनी निलेश चंद्र सहभागी झाले होते। नागपुरातील आंदोलनात उद्धव ठाकरेंनी तुमचं रामरक्षा म्हणण्याचं काम आमचं रामरक्षा करण्याचं काम असं म्हणत फडणवीसांना टोला लगावलाय। तर या आंदोलनावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। त्याला आंदोलनाद्वारे ठाकरेंनी उत्तर दिलंय। पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। सकाळी संजय राऊतांचा फोन आला, मला म्हणाले उद्धव टेलिप्रॉम्प्टर ठेवायचा का? म्हणतं का नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलं उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी। मी आज त्यांच्या गावातून सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे।
आम्ही राम रक्षक आहोत. मनामध्ये भाव नाही आणि राम रक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे आमचं हिंदुत्व नाही. तर नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर कशा प्रकारे संताप व्यक्त केलाय तेही पाहूयात. विदर्भात येतात, आमचे मुख्यमंत्रीचे घराचे पाशी तुम्ही येऊन रामरक्षा करतात आणि आमचे मुख्यमंत्रीचं मन पहा आणि जनाब उद्धव ठाकरेचं मन पहा. जेव्हा मी म्हटलं होतं फक्त हनुमान चालीसा करण, मुंबईत येऊन मी हनुमान चालीसा करण, तर मला ॲज ए महिला खासदार रवीजी आमदार तिसऱ्यांदा आमदार होते, ते म्हणे तुम्ही पाय टाकून पहा, तुमचे पाय छाटून टाकू. आज आमचे मुख्यमंत्री त्यांचं स्वागत करत आहे. अंतर पहा, कारण राम भक्ती दाखवणे आणि राम भक्त होणे या दोन्ही गोष्टींमध्ये अंतर आहे. हे राम भक्त दाखवत आहे आणि आमचे मुख्यमंत्री साहेब राम भक्त आहे हे पूर्ण देशाला आणि जनतेला माहीत आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या या रामरक्षा आंदोलनावर कशा प्रकारे निशाणा साधलाय तेही पाहूयात. आता रामरक्षा आठवली आहे. हा केमिकल लोचा आहे. कधी हिंदुत्व सोडतायत, कधी हिंदुत्व धरतायत. हे काय हिंदुत्व म्हणजे काय काय टी शर्ट आहे का काय? कधी धरायचं कधी सोडायचं. लॉरेन्स बिश्नोई गँगनं अभिनेता आमिर खानला धमकी दिल्याचं समोर आलंय. या संदर्भात सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून ती आरजू बिश्नोईची असल्याचा संशय आहे. मात्र या धमकी प्रकरणी पोलिसांकडे अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच आम्ही सर्व सोशल मीडिया आणि ऑडिओ क्लिप तपासत आहोत अशी प्रतिक्रिया मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी दिली आहे. दरम्यान या सर्व प्रकारानंतर आमिर खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आमिर खानला यापूर्वीच पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र गरज भासल्यास या सुरक्षेत वाढ करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. सफिशियंट 1.0 सुरक्षा त्यांना ऑलरेडी आहेच, परंतु त्यांच्या घरासमोर देखील पेट्रोलिंग देखील आम्ही वाढवलेली आहे. आणि आवश्यक असलं खरं तर ते आता भारतात नाही आहे, ते भारताच्या बाहेर आहेत आणि ते जेव्हा रिटर्न येतील तेव्हा नक्कीच त्यांच्याशी सविस्तर ही चर्चा करता येईल. किंवा त्यांनी अजून ऑफिशियल कुठली कंप्लेंट लॉन्च केलेली नाहीये. ही सुमोठं कारवाई पोलीस करत आहे, पण आवश्यक असेल त्यांना नक्कीच सुरक्षेमध्ये त्यांची वाढ करण्यात येईल. चंद्रपुरातल्या दिलीप यादव आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलाय. तर सिटी पोलीस स्टेशनमधल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात तत्काळ बदली करण्यात आली आहे. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या दिलीप यादव प्रकरणाची पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजे सीआयडीकडे सोपवण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला जाईल. होंदो अशोक खरात विरोधात ईडीनं 30 पानी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात 30 साक्षीदारांच्या जबाबासह खरातच्या आजवरच्या कारनाम्यांचा लेखाजोखा मागण्यात आलाय. स्वतःला भगवान शिवाचा अवतार सांगून रिमोट कंट्रोलनं साप आणि वाघाची कातडी वापरून भक्तांना प्रभावित करून लुबाडल्याचा ईडीचा आरोप आहे. महिला भक्तांना गुंगीचं औषध दिलं, चिंचेच्या बिया 2 लाखांना आणि खडे 9 लाखांना विकल्याचाही उल्लेख यामध्ये करण्यात आलाय. 142 बेनामी खात्यांमधून कोट्यवधींची उलाढाल करून ती रक्कम रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याचा आणि व्यावसायिकांना भीती दाखवून देणग्यांच्या नावाखाली लुबाडल्याचा दावाही ईडीनं केला आहे. बीडच्या मसाजोगमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा धक्का दिलाय. जामिनासाठी दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका न्यायमूर्ती एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठानं फेटाळून लावली आहे. मूळ आदेशात पुनर्विचार करण्यासारखी कोणतीही चूक आढळली नाही असं मत न्यायालयानं मांडलंय. यापूर्वी 17 आणि उच्च न्यायालयानेही कराडचा जामीन फेटाळला होता. त्यानंतर 26 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टानं आणि 14 जुलैला पुनर्विलोकन याचिकाही फेटाळण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाच्या नावानं थेट पोलीस निरीक्षकाला फोन करून तक्रारीवर तातडीनं कारवाई करण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आरोपींनी मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचं भासून पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधलाय. छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमोल थोरात आणि शुभम उर्फ बंटी सातपुतेच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींनी मुख्यमंत्री कार्यालयाचं नाव वापरून नेमका कोणत्या उद्देशाने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तसेच या प्रकरणामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का याचाही तपास सध्या केला जातोय.
नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या तब्बल 200 तोळ सोन्याची फसवणूक झाली आहे. घरातील महिलांना दागिने दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. संशयित योगेश दाभाडे हा सराफ व्यावसायिक आहे. गेल्या 2 वर्षात त्यानं मुर्तडक कुटुंबाशी जवळीक निर्माण केली होती. घरातील महिलांचा विश्वास संपादन करत त्यानं दागिने दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवलं. मुर्तडक यांच्या पत्नीकडे 100 तोळे, मुलीकडे 50 तोळे आणि सुनेकडे 50 तोळे असे एकूण 200 तोळे सोन्याचे दागिने असल्याची माहिती आहे. लातूरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं 6 ते 8 अधिकाऱ्यांचं पथक पुन्हा दाखल झालंय. सीबीआयचे अधिकारी गेल्या 3 तासांहून अधिक काळ आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये कागदपत्रांची पडताळणी आणि चौकशी करत आहेत. नीट निकालामध्ये आरसीसीचे उत्तम निकालानंतर झालेल्या जल्लोषानंतर काही वेळातच पथक पोहोचल्यानं चर्चांना उधाण आले. उल्हासनगरात एफडीएनं कारवाई केली आहे. जास्त दूध उत्पादनासाठी मशीननं दिली जाणारी आणि बंदी घातलेली ऑक्सिटोसिन इंजेक्शन जप्त करण्यात आली असून तब्बल 612 प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा ताब्यात घेण्यात आलाय. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील ओटी सेक्शन जसलोक हायस्कूल परिसरात असलेल्या प्रकाश वाधवानी यांच्या कोठ्यामध्ये कारवाई करण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या धडक मोहिमेचा भाग म्हणून उल्हासनगरामध्ये ही कारवाई महत्त्वाची मानली जाते. लातूरच्या रेणापूरमधल्या बेंगलोर अय्यंगार बेकरीवर अन्न आणि सुरक्षा विभागानं बेधडक कारवाई केली आहे. यावेळी अस्वच्छ वातावरणामध्ये अन्नपदार्थ बनवले जात असल्याचं आणि मुदतबाह्य कच्चा माल वापरला जात असल्याचं आढळून आलंय. जनआरोग्याचा धोका लक्षात घेऊन बेकरीचा परवाना तत्काळ निलंबित करून व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तपासणीत 3059 रुपयांचा मुदतबाह्य चॉकलेट आणि ब्रेड पावडरचा साठा तसेच योग्य तापमानात न ठेवलेला 10 किलो खवा आढळलेला आहे. यातील खवा आणि मिल्क टोस्टचे 2 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून उर्वरित साठा जागीच नष्ट झालेला आहे. बदलापुरात अनधिकृत सुरू असलेल्या नारायण शाळेविरोधात शिक्षण विभागानं मोठी कारवाई केली आहे. आवश्यक शासकीय मान्यता नसतानाही शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतल्याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र गुन्हा आणि दंडात्मक कारवाई होऊ नये, शाळा अजूनही सुरूच असल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर अंबरनाथचे गट शिक्षणाधिकारी विशाल पोतेकर यांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आपण शाळेवर कारवाई केलेली आहे. ते कारवाई जी कायद्यामध्ये जी मॅक्झिमम कारवाई केलेली आहे आणि जसे वरिष्ठांचे निर्देश आहे त्याच्यानुसार कारवाई केलेली आहे. शिक्षणाचा अधिकार 2009 ह्या कायद्यामध्ये सेक्शन 18मध्ये शाळेला दंडाची तरतूद दिलेली आहे की शाळा सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये दंड आणि प्रत्येक दिवसासाठी चालू ठेवण्यासाठी प्रत्येक दिवसासाठी 10,000 रुपये दंड. तर त्या दंडाची नोटीस शाळेवर बजावण्यात आलेली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासात एका भाविकानं भगवान पुरुषोत्तमांना 1.5 किलो वजनाचं चांदीचे बनावट दागिने अर्पण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या दागिन्यांमध्ये चांदीची साखा माळ, घोडा जोडवे, रंगनाथ पुतळी माळ, पिंजरे माळ आणि गाय नाग स्वरूपाचे अलंकार यांचा समावेश आहे. मंदिर संस्थांनं सोनाराकडे तपासणी केल्यानंतर ते बनावट असल्याचं समोर आलंय. पवित्र अधिक मासातच देवाची फसवणूक करणारा भक्त कोण याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. बदलापूर पूर्वमध्ये मोठ्या फ्रेमवर चढून बॅनर लावत असताना विजेचा धक्का लागून एका कामगाराचा मृत्यू झालाय. ठाण्याहून आलेला 25 वर्षीय इंद्रेश कुमार राजभर हा डीमार्ट जवळच्या 30x30च्या फ्रेमवर बॅनर लावत होता. सहकारी स्टेशनला गेला असताना इंद्रेशला विजेचा जोरदार धक्का बसलाय. घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या तिकीट काउंटरवर भला मोठा विषारी नाग आढळल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तिकिटासाठी रांगेत उभे असलेल्या प्रवाशांना नाग दिसताच प्रचंड गोंधळ निर्माण झाला. तर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ जागा सोडली आहे. लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या स्थानकात हा प्रकार घडल्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. माहिती मिळताच सर्पमित्राला बोलावण्यात आलं आणि या विना तिकीट नागाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय. राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. आज राज्यातल्या 16 जिल्ह्यांना पावसाचं येलो अलर्ट आहे. कोकण आणि विदर्भाच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामध्ये अहिल्यानगर, पुणे घाट परिसर, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळचा समावेश आहे.
वसई पूर्वेतल्या मेढे ग्रामपंचायत हद्दीतील वडघर गावाकडे जाणारा पूल शनिवारी दुपारी अचानक कोसळलाय. यावेळी पुलावरून जाणारी 2 वाहनं खाली पडली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालंय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार क्षमतेपेक्षा जास्त भार असलेली अवजड वाहनं वारंवार जात असल्यानं पूल कोसळलाय. तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचाही आरोप होत आहे. पूल कोसळल्यामुळे वडघर, कळभोड आणि लंडी गावांचा संपर्क सुटला असून नागरिकांना आता 20 किलोमीटरचा वळसा घालावा लागतोय. मुंबईत वारंवार झाडं कोसळण्याच्या घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पालिकेनं झाडं तोडण्यास सुरुवात केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 3841 ठिकाणी झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यानं कोसळलेली झाडं तसंच फांद्या तातडीनं हटवण्याचे काम सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक 22 जून ते 17 जुलै 2026 या कालावधीत एकूण 902 झाडं उन्मळून पडली आहेत, तर 1241 फांद्या कोसळल्या आहेत. दरम्यान पुन्हा एकदा अशा घटना घडू नये यासाठी आता झाडांची छाटणी सुरू झाली आहे. अहिल्यानगरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरा परिसरात हिरवळ पाहायला मिळते. डोंगरांच्या कुशीतून कोसळणारे धबधबे, खळखळ वाहणारे ओढे नाले आणि सर्वत्र पसरलेली धुकेमय वातावरण यावर निसर्गाचं अद्भुत रूप पाहायला मिळतंय आणि त्यामुळे पर्यटकांची पावलं भंडारदराकडे वळत आहेत. जवळपास 100 फूट उंचीवरून कोसळणारा वसुंधरा धबधबा सध्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरतोय. तर आम्ही फ्रेंड सर्कल भंडारदऱ्याला वासुंधरा वॉटरफॉलला आलेलो. 1 नंबर वॉटरफॉल आहे, एकदम ब्युटिफुल असा वॉटरफॉल आहे. तर मी सर्वांना सांगेल की सर्वांनी एकदा नक्की यावं आणि या सुंदर अशा वॉटरफॉलचा आनंद घ्यावा. पर्यटनाच्या म्हणजे चेहऱ्यावर अजिबात स्ट्रेस हा नावाचा शब्द पण नाहीये. मी स्वतः पहिल्यांदा आली आहे, पण निसर्गाच्या खरी मजा घ्यायची असेल तर त्यांनी भंडारदरा नक्कीच यावं. खूप छान आहे, खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि कोल्ड वॉटर मजाच वेगळी. विश्रांतीनंतर कोल्हापुरात पावसाचं पुनरागमन झालंय. पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पातळी 20 फूट ते 3 इंचावर गेली आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत 10 फुटांची वाढ झाली आहे. तर राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय. राजाराम बंधाऱ्यासह 12 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात पावसाची उघडझाप तर घाटमाथ्यावर दमदार पाऊस पाहायला मिळतोय. पावसाच्या या कमबॅकमुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये रात्रीच्या भारनियमनाविरोधात शेतकरी आक्रमक झालेत. प्रहारचे गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयावर टेंभा मोर्चा काढत आपला संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. चांदवड तालुक्यातले हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा महावितरण कार्यालयावर येताच प्रशासनाकडून आंदोलकांना अडवण्यात आलं होतं. मात्र आंदोलकांनी विरोधाला झुगारून वीज वितरण कार्यालयामध्ये प्रवेश करीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. अकोल्यामध्ये बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी आणखी 9 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेत. निकृष्ट दर्जाचं सोयाबीन बियाणे असल्यानं प्राथमिक अहवालामध्ये समोर आलंय. अकोला जिल्ह्यामध्ये तब्बल 9 बियाणे कंपन्यांवर 11 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. आतापर्यंत बाळापूर, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्यात एकत्रित एकूण 11 सोयाबीन बियाणे कंपन्यांवर गुन्हा दाखल झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.